नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या या प्लॉटला आता शेवग्याच्या 3 महिने कंप्लीट झालेले आहे लावून। त्यानंतर आपण याला कोणत्याही प्रकारचा बेसल डोस दिला नव्हता। आपण याला वॉटर सोल्युबल जे खत असतात 19-19, त्यानंतर ह्युमिक ॲसिड मुळ्यांची वाढवण्यासाठी, त्यानंतर 12-61-0 फुटवे येण्यासाठी अशी वॉटर सोल्युबल खतं दिली होती। त्यानंतर आपण आता याला बेसल डोस भरणार आहोत। तर आपण तो कोणता भरणार आहोत, कोणती खतं घेणार आहोत, त्यानंतर मायक्रोन्युट्रिएंट कोणतं घेतलं, सर्व माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण याला DAPची जी 18-46-00 असते ती एक बॅग घेतली होती। आपण 1 एकराचा डोस सांगत आहोत, तर एक बॅग आपण DAPची घेतली होती। त्यानंतर आपण जी पॉली हायलाईट नावाची IPLची बॅग येते, ती पावडर फॉर्ममध्ये खत येतं, ते आपण 50 किलो घेतलं होतं। आणि त्यानंतर यासोबतच आपण निंबोळी पेंट जी असते ती 50 किलोची एक बॅग घेतली होती। आणि अजून मायक्रोन्युट्रिएंट जी किट आहे ती आपण 10 किलो 1 एकरसाठी घेतलं होतं। आणि सिलिकॉन जे असतं ते आपण 50 किलो 1 एकरसाठी असं आपण डोस घेतला आहे। आणि हा डोस घेतल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण सगळा मिक्स करून घेतला। त्यानंतर आता आपण जी पॉली हायलाईट नावाची जी बॅग येते IPL कंपनीची, यामध्ये आपल्याला सल्फर 17.5% येतं, त्यानंतर पोटॅशचं प्रमाण यामध्ये 12.5% येतं, मॅग्नेशियम 5% येतं आणि कॅल्शियम यामध्ये 15% येतं। तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो यासोबत तुम्ही जर म्युरेट ऑफ पोटॅश ही बॅग न घेता म्युरेट ऑफ पोटॅश घेतलं तरी पण चालेल, फक्त तुम्हाला मायक्रोन्युट्रिएंट जे आहे त्याचा डोस थोडा वाढवावा लागेल। तर आपण आता या बॅगमध्ये आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट हे 4 जे मायक्रोन्युट्रिएंट येतात ते थोड्याफार प्रमाणात येतात, त्यामुळे आपण मायक्रोन्युट्रिएंट जी किट होती ती 10 किलो 1 एकरासाठी वापरलं होतं। तर अशा पद्धतीने आपण हे सगळं जे खत आहे ते मिक्स करून घेतलं। मिक्स केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जे आपलं झाड आहे त्या झाडाच्या 1 फूट डाव्या साईडला आणि 1 फूट उजव्या साईडला सोडून, झाडापासून 1 फूट सोडून आपण ते असं टाकून घेतलं। तर आपण प्रत्येक झाडाला 300 ग्रॅम खत टाकलं आहे। तुम्ही तुमच्या 1 एकरामध्ये किती झाडं बसतात त्याच्यानुसार तुम्ही तुमचं नियोजन करून खत नियोजन करा टाकायचं किती। तर आपण प्रत्येक झाडाला 300 ग्रॅम टाकलं आहे। टाकताना डाव्या साईडला 1 फूट सोडून आणि उजव्या साईडला 1 फूट सोडून असं आपण टाकून घेतलं आहे। शेतकरी मित्रांनो, आपण ते टाकल्यानंतर काय केलं की त्यामध्ये आपण ते थोडी माती ॲड केलं आहे। खत टाकल्यानंतर त्याला माती ॲड करून घ्या। अशा प्रकारे आपण खत टाकून घेतलं आहे। शेतकरी मित्रांनो, DAPमध्ये 18% नायट्रोजन येतं, तर 46% फॉस्फरस येतो, त्यामुळं आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅशवरून घ्यावं लागतं। तर आपण आता म्युरेट ऑफ पोटॅश न घेता पॉली हायलाईट घेतलं होतं, तुम्ही म्युरेट ऑफ पोटॅश घेऊ शकता किंवा पॉली हायलाईट घेतलं तरी पण चालेल। तर अशा प्रकारे आपण हा शेवग्याच्या प्लॉटचा डोस केला आहे, बेसल डोस। आणि जी आपण निंबोळी पेंट घेतली होती त्याचं कारण असं की जमिनीमधल्या ज्या किडे असत हुमणी वगैरे, त्याचा आपल्याला त्यापासून चांगला फायदा होतो। आणि दुसरं म्हणजे आपलं जे आपण खत टाकतो ते हळूहळू आपल्या झाडाला लागू करण्याचं काम निंबोळी पेंट मार्फत होतं, त्याच्यामुळं आपण निंबोळी पेंट घेतली होती। आणि मॅग्नेशियम जे आहे, मॅग्नेशियम सल्फेट, ते आपण आता नंतर याला जेव्हा शेंगा लागायला सुरुवात होईल त्यानंतर ग्रीनरीसाठी आपण ते नंतर देणार आहोत। अशा प्रकारे आपण बेसल डोस याला दिला आहे, तुम्ही पाहू शकता। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।